आणि केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आज देशभरात सार्वत्रिक संप पुकारण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चा काढला गेला आणि या संपामध्ये विविध कामगार, कर्मचारी, कंत्राटी आणि असंघटित क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। नव्या श्रमसंहितांना विरोध तसंच कंत्राटीकरण थांबवणं, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा यांसह अनेक मुद्द्यांवर हा संप होत असल्याची माहिती संघटनांनी दिली आहे। कामगारांचा देशव्यापी संप बघायला मिळतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील गोल क्लब मैदानापासून तर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जातोय आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान ही मोर्चेकरी जे आहे ते यामध्ये सामील झालेले आहेत। कामगार संघटना देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर जे केंद्र सरकारचे जे कामगार कायदे आहेत ते कायदे रद्द करावेत ही प्रमुख मागणी आहे। यासोबतच कंत्राटी पद्धतीने जे काम केलं जात आहे ते देखील बंद करावं अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन खरं तर या ठिकाणी हे निदर्शनं केली जात आहेत। मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका असेल किंवा विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। थेट आपण या सगळ्या दरम्यान जे संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलूयात। काय नेमक्या सगळ्या तुम्ही मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढता? पण 11 प्रकारच्या मागण्या आहेत। या देशामध्ये असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे, योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह त्यांना सोशल सिक्युरिटी संपूर्ण मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे ज्या रिक्त जागा आहेत राज्य सरकारी असतील किंवा केंद्र सरकारी असतील त्या भरल्या पाहिजेत, जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे आणि या देशामध्ये जे वीज उद्योग असेल, कोळसा उद्योग असेल, ज्या पद्धतीने खासगी व्यापाऱ्यांना विकलं जातोय ते त्वरित निर्णय मागे घ्यावेत, खासगीकरणाचं धोरण रद्द करावं या प्रमुख मागणीसाठीचा आजचा हा संप आहे। या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त उद्योगातील कामगार 10,500 कामगार सहभागी झालेले आहेत। राज्य सरकारी कर्मचारी 2 तासाचा संप केलेला आहे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी 2 तासाचा संप केला आहे, केंद्र सरकारच्या कर्मचारी 4 तासाचा संप आहे, बँक आणि विमा उद्योगातील कामगार पूर्णपणे संपावर आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी, आशा, बांधकाम कामगार, घर कामगार, शालेय पोषण कामगार हे सर्व आज संपावर उतरलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, समी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।